वसंत बापटांच्या आतापर्यंत आपण 3 कविता पाहिलेल्या आहेत. त्यातली पहिली कविता फुंकर, दुसरी जपावयाला शिकली होतीस, तिसरी आज अचानक, आणि आता 2 कविता उरलेल्या आहेत. त्यातली चौथी नाजूक रोपडे आणि 5वी विस्मृती. त्यातली नाजूक रोपडे ही कविता आता आपण बघूया. नाजूक रोपडे ही शाहिरी ढंगाची कविता आहे. नाजूक रोपडे. नाजूक रोपडे ठाक ठिकेचे, संभावित टाकम टिकली. वसंत बापटांचे म्हणून काही इथं शब्द आहेत. टाकम टिकली. नाजूक रोपडे ठाक ठिकीचे, संभावित टाकम टिकली. किती पाहिली तरी निवेना, नजर आमुची वखवखली. किती पाहिली तरी निवेना, नजर आमुची वखवखली. चोळीवरती 16 ऐने, आठांना दुनिया दिसली. चोळीवरती 16 ऐने, आठांना दुनिया दिसली. नजर जराशी घुटमळली, तो पदर चोंबडा करी चुगली. ओठ टिपीचा रुमाल इवला, घडी तयाची घुसमटली. ओठ टिपीचा रुमाल इवला, घडी तयाची घुसमटली. हळहळ वाटुनी हृदय म्हणाले, हाय तुझी जागा चुकली. हळहळ वाटुनी हृदय म्हणाले, हाय तुझी जागा चुकली. झुलणारी शेलाटी कंबर पीतांबर, बळकट कसली. झुलणारी शेलाटी कंबर पीतांबर, बळकट कसली. तक तक ताके तकी पोटऱ्या, वीज नसांमधून घुसली. तक तक ताके तकी पोटऱ्या, वीज नसांमधून घुसली. झणत्कारता तुझी पावले, कानांना पाने फुटली. झणत्कारता तुझी पावले, कानांना पाने फुटली. तुला पाहता एक पापणी, शिनली अन अलगत मिटली. तुला पाहता एक पापणी, शिनली अन अलगत मिटली. सन 1800 मधी पुण्याला, भेट जर का असती घडली. सन 1800 मधी पुण्याला, भेट जर का असती घडली. दळगत नवती तुझी साजनी, हुकली ग संधी हुकली. धडगत नवती तुझी साजनी, हुकली ग संधी हुकली. इथं नाजूक रोपडे याही कवितेत एक प्रकारचं नाट्य आहे. पण ह्या नाट्याला लावण्याचा रंग आणि ढंग आहे. कवितेची सुरुवात होते तीच मुळात तिच्या लावण्याच्या ढंगदार अशा शब्दांनी, ढंगदार असं तिच्या लावण्याचं जे वर्णन आहे, ह्या ढंगदार वर्णनानं कवितेची सुरुवात होते. सुरुवातीलाच तो तिच्याबद्दल म्हणतो की नाजूक रोपडे ठाक ठिकीचे. नाजूक रोपडे ठाक ठिकीचे, संभावित टाकम टिकली.
किती पाहिली तरी निवेना नजर आमुची वखवखली. काही कवींची स्वतःची म्हणून एक शब्दकळा असते. तशीच वसंत बापटांच्या कवितेला स्वतःची अशी शब्दकळा आहे. इथं टाकम टिकली हा बापटांचा स्वतःचा शब्द आहे आणि दुसऱ्या ओळीमध्ये कवीनं तिच्या नाजूक रुपड्यामध्ये, रुपड म्हणजे रूप, नाजूक म्हणजे नाजूक, नाजूक रुपड्यामध्ये किंवा नाजूक रूपामध्ये तिला पाहताना आपली वखवकलेली नजर निवता निवत नाही ही प्रांजळ कबुली देखील दिली आहे. म्हणजे इथं कवीचा प्रामाणिकपणा आहे. त्यानं तिच्यापासून कोणतीही गोष्ट दडवलेली नाही, लपवलेली नाही. तिच्या लावण्याचं वर्णन करता करता तिच्या लावण्याला शोभून दिसणाऱ्या तिच्या चोळीचंही तो बहारदार वर्णन करतो. तिची चोळी सुद्धा साधीसुधी नसून ऐन्यांनी म्हणजे आरशांनी जडवलेली आणि मढवलेली अशी चोळी आहे. चोळीवरती 16 ऐने, ऐने म्हणजे आरसे. हे आरसे म्हणजे आपल्याकडे आपल्या घरात असतात तसे मोठे आरसे नाही, तर ते बऱ्याचशा ते आता काही स्त्रिया असतात तसे ते गोल गोल आरसे त्यांच्या कपड्यांवर लावलेले असतात. ती एक प्रकारची फॅशनच होती पूर्वीच्या काळी किंवा आता सुद्धा हे गोल गोल आरसे लावण्याची पद्धत ही असते. तर तसे तिच्या चोळीवरती 16 ऐने आहेत. चोळीवरती 16 ऐने, आठांना दुनिया दिसली. 8 ऐने, 8 आरसे पुढं आहेत आणि 8 आरसे माग आहे. 8 आरसे पोटावर आहेत, 8 आरसे छातीवर आहेत आणि 8 आरसे पाठीवर आहेत. नजर जराशी घुटमळली तो पदर चोंबडा करी चुकली. तिच्या चोळीवर जे 16 ऐने आहेत, या 16 ऐन्यांची तिची ती चोळी आहे. पण त्या 16 ऐन्यांपैकी 8 ऐनेच नशीबवान आहेत. जे 8 ऐने नशीबवान आहेत त्या नशीबवान ऐन्यांच्या नशिबाबद्दलचा दुस्वास उरलेले 8 ऐने करतात. हा आशय म्हणजे एकाच ओळीत आलेले नाट्य आहे. आता हे नशीबवान ऐने कुठले आणि दुस्वास करणारे ऐने कुठले, आरसे कुठले, हे कवीनं जरी स्पष्ट सांगितलेलं नसलं तरी सुद्धा दुस्वास करणारे ऐने हे तिच्या पाठीवरचे आहेत आणि नशीबवान ऐने हे तिच्या छातीवरचे आहेत. कारण या पाठीवरच्या ऐन्यांना आपण तिच्या छातीवरच्या ऐन्यांइतके नशीबवान नाही असं वाटतं. याबाबत आपण कम नशिबी आहोत
असं त्यांना वाटतं. म्हणजे त्यांच्या ह्या वक्तव्यामध्ये एक प्रकारचा झटकेबाजपणा, झटक्यात, खटक्यात, फटक्यात आणि लटक्यात येतो. आणि ह्या झटक्यात, फटक्यात, लटक्यात एक प्रकारचं नाट्य दडलेलं आहे. हे नाट्य त्याच्या प्रत्ययाला येतं आणि हे नाट्य त्याचं त्यालाच कळतं. म्हणजेच कवीचं कवीलाच कळतं. 12 ओळींच्या ह्या कवितेतील प्रत्येक 2 ओळीतली पहिली ओळ तिची आहे आणि दुसरी ओळ त्याची आहे, हे वैशिष्ट्य. म्हणजे पहिल्या ओळीत तो तिच्याबद्दल बोलतो, दुसऱ्या ओळीत तो स्वतःबद्दल बोलतो. उदाहरणार्थ अगदी पहिली ओळ बघा. नाजूक रुपडे ठाक ठिकीचे संभावित टाकम टिकली, तिचं वर्णन आहे. आणि दुसऱ्या ओळीत किती पाहिली तरी निवेना नजर आमची वखवकली, स्वतःबद्दल बोललाय. दुसऱ्या ओळीत चोळीवरती 16 ऐने आठांना दुनिया दिसली, तिच्याबद्दल. दुसरी ओळ, नजर जराशी घुटमळली तो पदर चोंबडा करी चुगली, त्याची नजर घुटमळली तर तिचा जो पदर आहे हा तिचा चोंबडा पदर चुगली करतो आणि तिचा ढळलेला पदर ही चटकन ती सावरून घेते. म्हणजे अशी ही रचना ही या कवितेत आहे. तिचा जो ओठ टिपण्याचा रुमाल आहे, हा तिचा ओठ टिपण्याचा रुमाल तिच्या चोळीत तिच्या वक्षस्थळाजवळ असल्याचा पाहून त्याला आपण त्या रुमालापेक्षाही कमनशिबी असल्याची जाणीव होते. आणि मग तो तिला म्हणतो, ओठ टिपीचा रुमाल इवला घडी तयाची घुसमटली, हळहळ वाटून हृदय म्हणाले हाय तुझी जागा चुकली. इथं तो स्वशी संवाद करतो. स्वशी म्हणजे स्वतःशी. ह्या स्वशी केलेल्या संवादात नकळत नाट्यगत स्वगत येतं. ह्या स्वगतात एक प्रकारचा लावण्याला आणि लावणीला साजेसा खटका, फटका, लटका आणि झटका येतो. तो त्याच्या मनात तिच्याबद्दल जे भावलं आहे आणि त्याला जे जाणवलं आहे ते अगदी सहजपणे बोलून जातो. त्याला वाटतं की अरे, आपण होण्यापेक्षा तिचा तो ओठ टिपीचा रुमाल जरी झालो असतो तरी आपल्याला तिच्या जवळ जागा मिळाली असती. पण त्याला स्वतःच्या नशिबाबद्दल हळहळ वाटते आणि त्याचंच हृदय त्याला म्हणतं की अरे, तुझी जागाच चुकलेली आहे. झुलणारी शेलाटी कंबर, पीतांबर बळकट कसली, तक तक ताके तकी, पोटऱ्या वीज नसातून घुसली. तिची जी झुलणारी शेलाटी कंबर आहे, तिची झुलणारी शेलाटी कंबर आणि या शेलाट्या कंबरेवरती तिनं नेसलेली ती पिवळी साडी, त्या पिवळ्या साडीत शोभणारी ती आणि तिचं ते रूप पाहून
त्याला तकतकणाऱ्या तिच्या केतकी पोटऱ्या जणू काही नसातून वीज घुसल्यासारख्या जाणवतात आणि त्यामुळं झणत्कारता तुझी पावले कानांना पाने फुटली, तुला पाहता एक पापणी शिनली अन अलगत मिटली. तिची जी झणत्कार मारणारी जी पावलं आहेत, या पावलांनाही कानांना जणू काही पानं फुटली असं त्याला वाटतं आणि तिला पाहता क्षणीच त्याला त्याची पापणी जी आहे ती पापणी एकदम अलगद मिटल्यासारखं वाटतं. हे एकूणच काय तर ही जी त्यांची नाजूक रुपडे ही कविता आहे. ह्या नाजूक रुपडे या कवितेमध्ये एक प्रकारची विलक्षण अशी शब्दकळा आहे. कवीची जी कलंदर वृत्ती आहे, म्हणजे वसंत बापटांची प्रवृत्तीच मुळात शारीरिक सौंदर्याच्या वर्णनात अधिक रमणारी अशी आहे आणि त्याबाबत त्यांची वृत्ती ही शाहिरांच्या जवळ जाणारी कलंदरपणाची वृत्ती दिसते. खटकेबाज शब्दरचना आणि अनुप्रास हे या कवितेचं वैशिष्ट्य आहे. प्रेयसीच्या नाजूक रुपड्याचं हे वर्णन करत असताना तिच्या अंतरंगापेक्षा कवी तिच्या बाह्यांगाला अधिक महत्व देतो. या कवितेत तो तिच्या चोळीवरचे ते 16 ऐने, तिचा चोंबडा पदर, तिचा ओठ टिपीचा रुमाल, तिची शेलाटी कंबर, तिच्या केतकी पोटऱ्या आणि झणत्कारणारी पावलं अशी काही शब्दकळा मराठी लावणीच्या ढंगाची शब्दकळा वापरतो. प्रेयसीच्या नाजूक सौंदर्याचं जे वर्णन आहे, हे प्रेयसीच्या नाजूक सौंदर्याचं वर्णन करता करता कवितेच्या अखेरच्या चरणामध्ये कवीचा कल सवंगतेकडं झुकतो आणि तो तिला एकदम म्हणतो की सन 1800 मधी पुण्याला भेट जर का असती घडली, धडगत नवती तुझी साजनी, हुकली ग संधी हुकली, धडगत नवती तुझी साजनी, हुकली ग संधी हुकली. त्याला उगाचच असंही वाटून जातं की तिच्या ह्या नाजूक रुपड्याची कदर व्हावी असा आजचा काळ नाही. तिच्या ह्या नाजूक रुपड्याची कदर कधी झाली असती तर पेशवाईच्या काळात मस्तानीच्या रूपाची जशी पेशव्यांनी कदर केली तशीच तिच्या नाजूक रुपड्याची सुद्धा कदर पेशवाईत आणि तीही पुण्यातच झाली असती. आणि म्हणून तुझी माझी आज भेट होऊन काही तसा उपयोग झाला नाही. तुझी माझी सन 1800 मध्ये पुण्यात भेट व्हायला पाहिजे होती आणि त्यावेळी आजचा मी त्यावेळेचा पेशवा पाहिजे होतो. म्हणजे रसिकतेनं तुझ्या रूपाचा आस्वाद मला घेता आला असता. म्हणजेच तिच्या ह्या नाजूक रुपड्याची कदर जर ती पेशवाईत पेशव्यांच्या नृत्य दरबारात पेशव्यांना भेटली असती
तर निश्चितच तिच्या लावण्याची कदर झाली असती, तिच्या नाजूक रोपड्याची कदर झाली असती. लावण्य हे नुसतं असून उपयोगाचं नसतं, तर त्या लावण्याची कदरही व्हावी लागते, अशी नजर सुद्धा असावी लागते. म्हणून तू खरं तर सन 1800 मध्ये पुण्याला पेशवे दरबारातच शोभली असतीस. याबाबत तुझी मोठी संधी हुकली, असं तो जाता जाता म्हणून जातो आहे. अशी ही अत्यंत लावण्यपूर्ण आणि शाहिरी ढंगाची नाजूक रोपडे ही कविता आहे.